नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज तारीख आहे 31 जुलै 2026 आणि आज आपण पाहणार आहोत आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असणाऱ्या चालू घडामोडी. तत्पूर्वी संगम तलाठी बॅच घेऊन आलेला आहे. यामध्ये तुम्हाला भेटणार आहे 150+ लाईव्ह लेक्चर्स, त्यासोबतच 4000+ MCQ आणि PYQ बँक तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल आणि 75 दिवसांमध्ये तुमची 100% तयारी करून घेण्याची जबाबदारी संगम स्वतःवर घेणार आहे. कारण तशा प्रकारच्या तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन तुम्हाला संगममध्ये भेटणार आहे. तर कुठल्याही प्रकारची इन्क्वायरी करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉल करू शकता. चला तर वळूया आपल्या बातम्यांकडे. तर आपली पहिली बातमी आहे की कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनाने निर्यात विकास प्राधिकरणाने अर्थात अपिडा याने 30 जुलै रोजी काय केलेलं आहे की कर्नाटकातून मालदीवला नीलम आणि तोतापुरी आंब्याच्या ह्या ज्या दोन प्रजाती आहेत किंवा हे जे दोन आंब्याचे प्रकार आहेत हे पाठवलेले आहेत. कुठून? कर्नाटकवरून मालदीवला. आणि ही पहिली वहिली अशी हवाई वाहतूक आहे. या 1 मेट्रिक टन वजनाच्या खेपेला अपेडाचे अध्यक्ष श्री अभिषेक देव यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलेलं आहे. म्हणजे आपल्या भारतामधून बाहेरच्या देशांमध्ये खूप साऱ्या गोष्टी निर्यात केल्या जातात, त्यामध्ये फळंही आहेत ज्यामध्ये आपण आंबा रवाना करतो किंवा निर्यात करतो किंवा द्राक्ष असतील किंवा मग केळी असेल, संत्री असेल, हे प्रत्येक भागामधून प्रत्येक राज्यांमधून काय होतं, स्पेशली काय होतं की दुसऱ्या देशांमध्ये निर्यात केले जातात. मग तसंच कर्नाटकांमधून पहिल्यांदा नीलम आणि तोतापुरी हे जे आंबे आहेत हे काय केलेले आहेत, रवाना केलेले आहेत. कुठे? मालदीव येथे. तर अपेडा काय आहे तर अपेडा आणि कृषी निर्यात म्हणजे शेतीमधील जे काही उत्पादन असेल जे आपण बाहेरच्या देशामध्ये पाठवतो. अपेडा ही भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखात्यारीत येणारी एक वैधानिक संस्था आहे. अनुसूचित कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादनाच्या निर्यातीचा विकास व प्रसार करण्यासाठी कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण कायदा 1985 अंतर्गत याची स्थापना करण्यात आली आहे. म्हणजे अपेडाची स्थापना 1985 मध्ये करण्यात आलेली आहे. तर कुठल्या कायद्याअंतर्गत? तर अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण कायदा 1985 नुसार. तर यामध्ये होतंय काय तर जे अनुसूचित कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन आहे, जे प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन आहे. आता आपण पाहतो की द्राक्ष, आपण फॉर एक्झाम्पल द्राक्ष घ्या. आता द्राक्ष कुठून जातात? नाशिक भागामधून कुठे जातात? बाहेरच्या देशामध्ये जात असतील, बाहेरच्या राज्यामध्ये जात असतील. तर मग द्राक्ष जर बाहेरच्या राज्यामध्ये पाठवायचे, राज्यामध्ये नाही देशामध्ये जर पाठवायचे असतील तर मग त्याच्यासाठी ते द्राक्ष तिथपर्यंत जाईपर्यंत ते प्रिझर्व राहिले पाहिजे किंवा म्हणजे ते जशास तसे त्याची टवटवीपणा राहिला पाहिजे किंवा रसाळ गोडवा त्याच्यामध्ये राहिला पाहिजे. यासाठी त्याच्यात काय केलं जातं, वेगवेगळे औषधे वापरले जातात किंवा प्रक्रिया केल्या जातात जेणेकरून ते औषध त्या जागेपर्यंत पोहोचताना सुरक्षित राहील आणि त्याला कुठल्याही प्रकारची ते नाश होणार नाही, सोप्यात सोपं अशा पद्धतीने काय होते त्याच्यावर क्रिया केली जाते. नीलम आणि तोतापुरी आंब्याच्या ह्या ज्या प्रजाती आहेत ह्या दक्षिण भारतात उगवल्या जाणाऱ्या आंब्याच्या महत्त्वाच्या प्रजाती आहेत. आंबा, तोतापुरी. नीलम ही हंगामाच्या शेवटी येणारी प्रजाती आहे, तर तोतापुरीचा वापर तिच्यातील फायबरचे प्रमाण आणि विशिष्ट आकारामुळे खाण्यासाठी व प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. आता महाराष्ट्रामध्ये कुठल्या प्रकारचा आंबा आढळतो? कोकणामध्ये हापूस, मग देवगड असेल किंवा मग त्याच्यानंतर कलमी, निलमी तर तो दक्षिण भागातला आहे. कलमी आंबा असेल. आंब्याचे प्रकार असतात, गावरानी असतो, सरकारी असतो. मग गावरानीमध्ये मग झाडाला पिकलेले आंबे असतात जे आपण डायरेक्ट तोडून खातो, तो भाग वेगळा आहे, ते बारीक आकाराचे असतात. पण मग जे काही सरकारी आंबे असतात ते मोठ्या आकाराचे असतात, त्याच्यात मधाळपणा जास्त असतो, रसाळपणा जास्त असतो, कारण तो प्रक्रिया केलेला आंबा असतो. शेवटी गावरानी असतो आणि किती जरी झालं तरी आंबा खायचा इंटरेस्ट गावरानीमध्येच येतो. असो, हे आंबे कर्नाटक राज्यातील कोलार जिल्ह्यातील KGF तालुक्यातील मेसर्स प्रकृतिमया फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेडशी जोडलेल्या शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करण्यात आले होते. या वाहतुकीची जबाबदारी महिला उद्योजक आणि निर्यातदार
मेसर्स अहिल्यादेवी व्हेंचर्सच्या संचालिका श्रीमती अश्विनी ए यांनी सांभाळलेली आहे. म्हणजे यांनी शेतकऱ्यांकडून थेट हा आंबा घेऊन काय केलेला आहे की पाठवण्यात आलेला आहे. कुठल्याही प्रकारचा मध्यस्थी न ठेवता थेट शेतकऱ्यांपर्यंत जाऊन त्यांनी तो आंबा विकत घेतलेला आहे आणि तो पुढे निर्यात केलेला आहे. यामुळे काय झालेलं की हा जो शेतकरी आहे ज्याचं जे पीक आहे याला भाव भेटलेला आहे. त्यासोबतच वाहतूक कार्यामध्ये जे काही रोजगार उपलब्धी होणार आहे किंवा मग शेतकऱ्यांच्या मालाला एक योग्य भाव भेटून एक आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचा माल जाईल किंवा त्यांचं वस्तू जाईल, या दृष्टिकोनाने काय झालेलं आहे, हा आंबा बाहेरच्या देशामध्ये पाठवण्यात आलेला आहे. तर पुढची बातमी ऐतिहासिक कामगिरी भारताची. आपल्याला दुहेरी सुवर्ण विजय भेटलेला आहे महिला आणि पुरुष संघामध्ये. सध्या कॉमनवेल्थ गेम्स चालू आहेत. कॉमनवेल्थ गेम्स चालू आहेत. तर 30 जुलै 2026 रोजी नवी दिल्ली येथे त्यागराज स्टेडियमवर पार पडलेल्या 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही गटांचे संघ विजेतेपद पटकावलेले आहे. म्हणजे पुरुष आणि महिला या दोन्ही संघांनी काय केलेले, सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. अंतिम सामन्यात पुरुष संघाने मलेशियाचा 3-2 असा पराभव केला, तर महिला संघाने मलेशियावर 3-0 अशी मात केलेली आहे. तर राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप ही राष्ट्रकुल राष्ट्रांसाठी दर 2 वर्षांनी आयोजित केली जाणारी एक आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा आहे. या 22व्या आवृत्तीचे आयोजन 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान नवी दिल्ली येथे करण्यात आलेले आहे. म्हणजे की महत्त्वाचं आहे, हे विचारलं जाऊ शकतं की 22वी जी कॉमनवेल्थ गेम्स आहेत हे कुठे आयोजित करण्यात आले होते, तर हे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते. संघ सामने हा या चॅम्पियनशिप कार्यक्रमाचा एक भाग असून यामध्ये पुरुष आणि महिला या दोन्ही श्रेणींचा समावेश होतो. भारताच्या पुरुष संघाने मलेशियाविरुद्ध 3-2 अशा फरकाने अंतिम सामना जिंकला. मानुष शहाने भारतासाठी 2 एकेरी सामने जिंकले, ज्यात जावेन चुंग विरुद्धचा 3-0 असा निर्णायक सामना समाविष्ट होता. आणि अंतिम सामन्यात पुन्हा समोरासमोर येण्यापूर्वी टीम लीग टप्प्यात भारताला मलेशियाकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर महिला संघाने 3-0 असा काय केलेला आहे, हा सामना अशा मार्कांनी जिंकलेला आहे किंवा अशा गुणांनी जिंकलेला आहे. पुढे लवप्रीत सिंग यांनी ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल खेळ कॉमनवेल्थ गेम्स 2026 मधील पुरुषांच्या 101 किलोग्रॅम अधिक वजन उचल अर्थात वेट लिफ्टिंग स्पर्धेत भारतासाठी रौप्य पदक जिंकले. त्याने स्नॅचमध्ये 176 किलोग्राम आणि क्लीन अँड जर्कमध्ये 221 किलोग्राम असे एकूण 388 किलोग्राम वजन उचललेले आहे. म्हणजे की वेट लिफ्टिंगमध्ये आपल्याला काय भेटलेलं आहे, सिल्वर मेडल भेटलेलं आहे. आणि मागच्या 2-3 दिवसांपासून आपण सलग पाहतो, कारण कॉमनवेल्थ गेम्स 2026 चालू आहे. यामध्ये भारत सारख्या प्रमाणात काय करत आहे, गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ जिंकत आहे. त्यामध्ये महिलांचा समावेश आहे, पुरुषांचा समावेश आहे. त्यासोबतच मग महाराष्ट्रातील सुद्धा त्यामध्ये खेळाडू आहेत. मग उंच उडी असो किंवा इतर कुठला खेळ असो, यामध्ये महाराष्ट्राने काय केलेलं आहे, पदक जिंकलेले आहेत. किंवा महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारे जो खेळाडू आहे, ज्यानं उंच उडीमध्ये काय केलेलं आहे, पदक जिंकलेलं आहे. तर लक्षात ठेवण्यासारखं आहे. हँड रिटन नोट्स तुमच्या असणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये येण्याची याची दाट शक्यता असते. पुढे ऑलिम्पिक शैलीतील वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच आणि क्लीन अँड जर्क या 2 प्रकारच्या उपस्पर्धा असतात. एकूण गुण हे प्रत्येक प्रकारातील सर्वोत्तम यशस्वी प्रयत्नांची बेरीज असतात आणि जास्त एकूण वजनावरून वजन गटातील क्रमवारी ठरवली जाते. म्हणजे ह्या 2 जे उपफेऱ्या असतात यामध्ये प्रत्येक प्रकारातील सर्वोत्तम यशाच्या प्रयत्नांची बेरीज असते आणि जास्त एकूण वजनावरून वजन गटातलं काय केलं जातं, यश मोजलं जातं किंवा क्रमवारी मोजली जाते. राष्ट्रकुल खेळांमधील वेटलिफ्टिंग स्पर्धा पुरुष आणि महिलांसाठी शरीराच्या वजनानुसार वेगवेगळ्या गटात विभागली जाते. पुरुषांचा
110 अधिक किलोग्रॅम गट हा 110 किलोग्रॅमपेक्षा जास्त वजन असलेल्या खेळाडूंसाठीचा सुपर वेवीवेट गट आहे. काय आहे? सुपर वेवीवेट गट आहे. महत्त्वाचा आहे, युनिक आहे. लवप्रीत सिंगने स्नॅच प्रकारात 176 किलोग्राम वजन उचलून राष्ट्रकुल खेळाचा नवा विक्रम नोंदवला. न्यूझीलंडच्या डेव्हिड लिटीने 389 किलोग्रॅमच्या विक्रमी एकूण वजनासह सुवर्णपदक जिंकले आहे. म्हणजे की सुवर्णपदक कुणाला भेटलेले? न्यूझीलंडला भेटलेलं आहे. आणि सिल्वर मेडल कुणाला भेटलेले? भारताला भेटलेलं आहे. पुढे पाहू. सैनिक कल्याण संचालनालय आसामने मुख्यमंत्री निधीसाठी 25 लाख रुपयांचे योगदान दिले. हा धनादेश आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्याकडे वरच्या आसाममधील पूरग्रस्तांच्या मदत आणि पुनर्वसन कार्यासाठी सुपूर्द करण्यात आला आहे. म्हणजे सैनिक कल्याण संचालय हे जे आहे याने काय केलेलं आहे की जो आसाम आहे इथे जो पूर येत असेल किंवा पूरग्रस्त लोक असतील यांच्या संरक्षणासाठी, यांच्या संवर्धनासाठी काय केलेले 25 लाखाचा निधी दिलेला आहे. तर कुठल्या नावाने? मुख्यमंत्री मदत निधी. हा भारतातील राज्यस्तरीय निधी आहे ज्याचा वापर आपत्कालीन मदत, आपत्ती निवारण आणि पुनर्वसनासाठी केला जातो. म्हणजे जे काय वादळ येतात, नैसर्गिक वादळ येतात, मग त्यामध्ये महापूर असो, पूर असो, भूकंप असो किंवा मग इतर काय म्हणतात त्याला माळांची पडझड असो, या सर्वांचं काय होतं? या सर्वांमध्ये लोकांचं नुकसान होतं किंवा जनतेचं नुकसान होतं. मग यांच्या पुनर्वसनासाठी म्हणा, यांच्या संवर्धनासाठी, संरक्षणासाठी निधी दिला जातो. तर मग असाच कुणी दिलेला आहे? सैनिक कल्याण संचालनालयाने दिलेला आहे. मुख्यमंत्री मदत निधी म्हणून दिलेला आहे. सैनिक कल्याण संचालनालय हे भारतातील माजी सैनिक, युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या विधवा आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींच्या कल्याणकारी चौकटी अंतर्गत कार्य करते. म्हणजे देशामधील जे काही शहीद सैनिक असतील, ज्यांना युद्धामध्ये मरण आलेलं आहे किंवा मग ते मारले गेलेत कुठल्या युद्धामध्ये, तर मग त्यांच्या पाठी राहणारे त्यांचे जे परिवार असेल, परिजन्य नाही म्हणत, त्यांचे जे मागचे परिवार लोक असतील, मग त्यामध्ये त्यांची पत्नी असेल किंवा आई वडील असतील, यांच्या मदतीसाठी हे सैनिक कल्याण संचालनालय काय करतं? काम करत असतं. राज्यातील सैनिक कल्याण संस्था माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबासाठी मदत, पेन्शन, पुनर्वसन सहाय्य आणि नागरी प्रशासनाचं समन्वय साधण्याचे काम करते. शहीदांसोबत जे सैनिक रिटायर झालेले आहेत, ह्या रिटायर्ड सैनिकांसाठी सुद्धा काय करते? ही सैनिक कल्याण संचालनालय काम करत असतं. ब्रिगेडियर पलाश चौधरी SM यांनी या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले, ज्यांनी धनादेश सुपूर्द केला. या योगदानादरम्यान एअर मार्शल अंजन कुमार गोगोई, PVSM, AVSM, VSM आणि लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिता, PVSM, UYSM, AVSM, SM, VSM हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. पुढे पाहू. भारताने 30 जुलै 2026 रोजी भारत सागरी विमा पूल अंतर्गत आपले पहिले सोवेरियन बॅक्ड शासकीय हमी असलेले संरक्षण आणि नुकसान भरपाई विमा उत्पादन लॉन्च केलेले आहे. हे उत्पादन द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडद्वारे जारी करण्यात आलेले आहे आणि वित्तीय सेवा विभागाद्वारे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडे सुपूर्द करण्यात आलेले आहे. महत्त्वाचं आहे. भारत सागरी विमा पूल कधी तयार केला? 30 जुलै 2026 रोजी अंतर्गत पहिलं सोवेरियन बॅक्ड संरक्षण नुकसान भरपाई विमा उत्पादन लॉन्च केलेलं आहे. प्रश्न जर असा आला की भारत शासनाने नवीन विमा उत्पादन लॉन्च कुठला केलेला आहे, तर सोवेरियन बॅक्ड हे काय आपलं आन्सर असणं गरजेचं आहे. हे उत्पादन द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडद्वारे जारी करण्यात आलेलं आहे. द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि वित्तीय सेवा विभागाद्वारे डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसद्वारे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडे सुपूर्द करण्यात आले. संरक्षण आणि नुकसान भरपाई हे विमा हे सागरी वाहतुकीत तृतीय पक्ष दाव्यांसाठी वापरले जाणारे एक सागरी दायित्व कवच आहे.
हा जो विमा आहे कुठला, संरक्षण आणि नुकसान, हा तृतीय पक्ष दाव्यांसाठी काय केला जातो, एक वापरला जातो. यामध्ये सामान्यतः जहाजांवरील कर्मचाऱ्यांचे दावे, महाल वाहतुकीचे दावे, प्रदूषण दायित्व, जहाज अवशेष काढणे आणि जहाज चालवताना उद्भवणाऱ्या इतर दायित्वांचा समावेश होतो. म्हणजे जे काही सागरामध्ये काम करणारे लोक असतील किंवा सागरामध्ये काम करणारे सैनिक असेल, जहाज असेल, यांच्यासाठी काम करणारे काय आहे, ही संघटना आहे. भारत सागरी विमा पूल 12 मे 2026 रोजी 12,900 कोटीच्या शासकीय हमीसह कार्यरत झाला. हा पूल सागरी जोखीम स्वीकारण्यासाठी संयुक्त अंडररायटिंग क्षमता प्रदान करतो आणि P&I कवचासाठी 1.5 अब्जपर्यंतची नुकसान भरपाई मर्यादा याची आहे. पुढे पाहू, भारतातील सागरी जोखीम संरक्षण. BMIP ची निर्मिती हल आणि मिशनरी कार्गो, P&I आणि युद्ध जोखीम विम्याचे संरक्षण करण्यासाठी करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 18 एप्रिल 2026 रोजी याला मान्यता दिली होती. आणि विशेषतः सागरी विम्यातील परदेशी आणि कंपन्यांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हे डिझाईन केले गेले आहे. तर बातम्या आपल्या झालेल्या आहेत, सर्व बातम्या महत्त्वाच्या होत्या. बातम्या म्हणजे करंट अफेअर्स होते, ज्याच्यात पहिलं होतं त्यासोबतच मग क्रीडा असेल किंवा मग इतर काय म्हणतात त्याला, फळविषयक बातम्या असतील, करंट अफेअर्स असतील, हे आपले झालेले आहेत, सर्व महत्त्वाचे आहेत. तरी धन्यवाद.